नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी आमदार मोनिका राजळेंसह पाथर्डी तालुक्यात प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला। यावेळी डॉक्टर विखे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करतानाच आपली संपत्ती दुसऱ्याच्या जमिनी हडप करून कमावलेली नाही असं म्हणत जगतापांवर तोफ डागली। नगर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे सक्रिय झाल्यात। डॉक्टर विखे यांनी पाथर्डी तालुक्याचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला। या प्रचार दौऱ्यात आमदार राजळे यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, अभय आव्हाड, अमोल गर्जे, ॲडव्होकेट प्रदीप खेडकर, सुनील ओव्हाळ, संजय बडे आदी सहभागी झाले होते। यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी धनंजय मुंडे यांनी माझी चिंता करण्याऐवजी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचवावे असा टोला लगावला। आणि आमची आत्मा या ठिकाणी पाथर्डी तालुक्याचा विकास आणि पाण्याचा प्रश्न आहे, म्हणून आमची हे पाप जे काही समोरच्या लोकांनी केलं त्या ठिकाणी माननीय धनंजय मुंडे साहेब म्हणतात की यांचं नाव सुजयने कुजे पाहिजे, पण त्यांचं नाव उत्कृष्ट आहे धनंजय, म्हणजे जिथं धनाचा जय आहे। जिल्हा बँकेचा भ्रष्टाचार करून 80 कोटी रुपये खाऊन घेतले तर धनंजय नाही तर काय होणार? म्हणून मी यांना सांगतो माझ्यावर बोलू नका, मी पेट्रोल आवडतो, त्याला अभ्यास करावा लागतो की तुम्ही कोणावर टीका करता माझ्यावर। अरे तुम्ही विरोधी पक्ष नेत्यात, माझा तर नंबर लागला नाही अजून, मी तर सरपंच नाही हो। पण त्या ठिकाणी आपण या प्रश्नावर अनेक मुद्दे झाले की विरोधी पक्ष नेते असा नसावा, यांनी गद्दारी केली, म्हणजे हे स्वतः त्या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्या कालावधीमध्ये हयात होते हे पहिले उमेदवार होते भाजपचे, जे राष्ट्रवादीचा प्रचार करत होते। अरे आम्ही तर हाती ठोकपणे पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करून काम केलंय, आम्ही डुप्लिकेट पण आमच्या रक्तात नाही। आम्ही या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नेतृत्व मान्य करत, पंकजाताईंचं नेतृत्व मान्य करत आम्ही काम करत राहणार आहोत। तुम्ही काय दिवे लावता तिकडे सांगा, तुम्ही बीडची काळजी घ्या, नगरमध्ये यायची गरज नाही, अगोदर तिकडे उमेदवाराचं डिपॉझिट वाचवा, इकडे तर आम्ही जप्त करून टाकणार आहे, त्यामुळे इकडे फायदा होणार नाही। त्यामुळे मला सांगायचंय की या ठिकाणी ही लढाई नगर जिल्ह्याच्या विकासाची आहे, आपल्या विचाराची आहे, आणि चांगल्या विचाराच्या दृष्टिकोन ठेवून आपण त्या ठिकाणी चांगले काम करू। या पाथर्डी तालुक्याचा पाणी प्रश्न सोडू आणि या नगर जिल्ह्याच्या पुढच्या पिढीच्या युवकांना रोजगाराच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला उपजीविकेचं साधन उपलब्ध करून द्यायचा शब्द या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो। तर 5 वर्ष जो गावामध्ये कुठलाही शेतकरी आला फक्त मागायचा उशीर, तुमचे ओढे नाले उकरायला माझे पोकलेन आणि जेसीबी तुमच्या सुपूर्द करून देतो, पाहिजे तेवढं वाचवा, कोणाला भीक मागण्याची गरज नाही। आपण सक्षम आहोत, आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे। समोरचाच माणूस म्हणतो धनशक्ती आहे, मग तुझ्याकडे नाहीये धनशक्ती तर बाबा तू कस काय जेसीबी पोकलेन देशील? जाऊ दे, सोडून दे विषय। आता हे पण एक गोष्ट चांगली आहे, लोक म्हणतात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। आता तुम्ही मला प्रश्न विचारा, त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी धनशक्ती आहे आणि ते जनशक्ती आहे, चला हे मानलं, मग आता तुम्हाला तुमच्या एवढे नाले उकरायला पोखरेन लागल। आता हे 2 उमेदवार आहेत, तुम्ही त्याच्याकडे जाणार, तो तर म्हणेल मी अगोदरच म्हटलो तुम्ही जनशक्ती धनशक्तीने बाबा काही करू शकत नाही, माझ्याकडे आले तुम्ही म्हणाल हो ठीक आहे शक्ती तर घ्या पोखरेन चालवा जेसीबी। पैसे असणं किंवा पैसे कमवणं, आम्ही काय लोकांच्या घरावर दरोडे टाकले नाहीत, आम्ही काय लोकांच्या जमिनी बळकवल्या नाहीत, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी आपल्या कौशल्याने। तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो की नाही हे मला माहिती नाही, पण मी एक माहिती म्हणून सांगतो की या पूर्ण लोकसभेमध्ये मी महाराष्ट्राचं 100% सांगू शकतो, पण मी देशाचं सुद्धा सांगायला कमी करत नाही की या देशामधला जेवढे लोकसभेला उमेदवार उभे आहेत त्यापैकी सगळ्यात सुशिक्षित उमेदवार हा तुमच्या नगर लोकसभेचा भाजपचा उमेदवार आहे। तसेच आपण लोकांच्या जमिनी बळकावून पैसे कमावले नसल्याचं सांगत जगतापांवर तोफ डागली। आमदार राजळे यांनीही विकासासाठी डॉक्टर सुजय विखे यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचं आवाहन केलं। मागच्या महिन्यात आपण सर्वांनी ऐकलं, आपल्या सर्वांनी अनुभवलं, देशावर हल्ला झाला अतिरेकी आणि आपले जवान शहीद झाल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला, तातडीवर त्याच्यावर उपाययोजना केली, त्याचं प्रत्युत्तर दिलं आणि देशभरामध्ये एक मोदी साहेबांच्या बद्दल एक विश्वास निर्माण झाला की देशाचं रक्षण जर कोण करणार असेल तर आपले पंतप्रधान करणार आहेत।
गेल्या 2014च्या निवडणुकीमध्ये देशामध्ये राज्यामध्ये परिवर्तन घडल्यानंतर आपण अनेक विकास कामं अनुभवली. आज आपल्यापर्यंत बोललं जातं की पूर्वी भ्रष्टाचार असायचा, शासनाचा 1 रुपया आला तर तो खाली यायला बराच त्याच्यामध्ये गळती व्हायची आणि त्याच्यात रुपया सुद्धा खाली उरायचा नाही. आणि मग हे सर्वांचा अनुभव घेत असताना मोदी साहेबांनी अतिशय पारदर्शीपणे काम केलं. आज आपल्या सर्वांचे बँकेमध्ये खाते उघडले. प्रत्येक अनुदान असेल, प्रत्येक मदत असेल, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत त्याचं थेट अनुदान आपल्याला मिळतं. याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला. विखे यांनी भगवानगड येथे संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन मतदारांशी थेट संपर्क साधला. महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.